आज मुस्लिम समाज महिनाभर उपवास करत ईद साजरी करतो। शहरातील विविध ठिकाणी रमजान ईदची नमाज अदा केली जाते। अंबेजोगाई शहराचे वैशिष्ट्य आहे, मुस्लिम समाजाची रमजान ईद असो बकरीद ईद दोन्ही वेळेला अंबेजोगाई शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह आजी माजी आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक जातीने हजर राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतात। यावेळेला विद्यमान आमदार सोडले तर कोणीही लोकप्रतिनिधी सध्या कार्यरत नाही। प्रशासकीय अधिकारी, सीओ, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी या शुभेच्छा देण्यासाठी हजर असतात। मांडवा रोडलगत असणारी ईदगाह असो नाहीतर एल्डा रोडवर असणाऱ्या ईदगाह मैदानावर नमाजसाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना त्या ठिकाणी थांबण्यासाठी दोन्ही परिसरात कुठेही सावली नसल्याने दरवेळी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पेंडॉल टाकला जातो। यावर्षी प्रचंड कडाक्याचे ऊन असून सुद्धा दोन्ही ठिकाणी म्हणावी तशी किमान उभे राहण्यासाठी पेंडॉल तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे नगर परिषद प्रशासनाकडून अपेक्षित होते, मात्र ते दिसले नाही। आमदार नमिताताई मुंदडा दरवर्षी जातीने हजर असतात, काही अडचणीमुळे त्या यावर्षी आल्या नाहीत। ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा दोन्ही ठिकाणी हजर होते, त्यांनाही उन्हात उभे राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा द्याव्या लागल्या। आमदारांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या तर किमान 2.5 महिन्यानंतर येणाऱ्या बकरीद ईदला नगर परिषद प्रशासनाकडून या संदर्भात सोयीसुविधांच्या सुधारणा होतील असा विश्वास वाटतो। ज्येष्ठ नेते संवेदनशील आहेत, ते या सूचनेची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाला योग्य त्या अशा सूचना करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही।